तुमच्यापैकी किती लोकांसोबत असं झालंय की तुम्ही ॲड लावली आणि व्हॉट्सअप ब्लॉक झालं? खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याहूनही महत्त्वाचं की हे प्रॉब्लेम आला का, त्याचं रिझन काय, ज्याच्याने तुम्ही इथून पुढे त्या प्रॉब्लेम्सपासून दूर राहाल. सो नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य तुमचं स्वागत करतो टेक मॅनेजरमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती आपण बिझनेस, टेक, AI आणि ऑटोमेशन यावरती मल्टिपल व्हिडिओज रेग्युलर बेसिसवरती अपलोड करत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सो इथे बघा, ॲड चालू केली आणि व्हॉट्सअप ब्लॉक झालं. बिझनेस बंद नाही झालं, रूल तुटला. आता रूल तुटला म्हणजे फेसबुकचे आपण रूल्स, इंस्टाग्रामचे रूल्स, मेटाचे रूल्स आपण ब्रेक केले. ही स्क्रीन तुमच्यासमोर नक्की आली असेल. व्हॉट्सअप बॅन. दिस अकाउंट इज नो लॉंगर टू अलाउ यूज व्हॉट्सअप बिकॉज इट्स ॲक्टिव्हिटी व्हायलेट्स अवर टर्म्स अँड प्रायव्हसी. अशा कोणत्या टर्म्स आहेत ज्या आपण व्हायलेट केल्या? अशा कोणत्या टर्म्स आहेत आपण ज्या मोडल्या, तोडल्या? आता तेच तर आपण पाहायचं आहे. सो बघा, बहुतेक लोक काय समजतात, व्हॉट्सअप ब्लॉक झाल्यानंतर लोकांचे समजूत म्हणजे काय प्रकार असतो, त्यांना काय वाटतं? तर आपल्याला वाटतं की हा व्हॉट्सअपचा बग आहे, परंतु हा कोणताही व्हॉट्सअपचा बग नसतो. ॲड प्लॅटफॉर्मची चूक आहे, म्हणजे आपण मेटावरती ॲड लावली आणि म्हणून ब्लॉक झालं, ते पण रिझन नाही आहे. नवीन नंबर आहे म्हणून ब्लॉक झालं असं पण नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. खरं कारण वेगळं आहे. काय आहे खरं कारण? व्हॉट्सअप का ब्लॉक होतं त्याचं मेन रिझन आहे बघा, जेव्हा तुम्ही ॲड रन करता तेव्हा मॅसिव्ह ट्रॅफिक तुमच्या व्हॉट्सअपवरती. आता एंगेजमेंट कॅम्पेन तुम्ही लावलं, एंगेजमेंट कॅम्पेन लावल्यानंतर एकदम मॅसिव्ह खूप जास्त प्रचंड ऑडियन्स तुमच्या व्हॉट्सअपवरती येते आणि पॅटर्न मॅच होतो. कोणता पॅटर्न मॅच होतो? सेम टाईपचे मेसेजेस खूप जास्त प्रमाणात येतात. म्हणजे बघा, सेम टाईपचे मेसेजेस खूप मल्टिपल प्रमाणात येतात, खूप जास्ती प्रमाणात येतात. म्हणजे काय? हॅलो, कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस? किंवा मी तुम्हाला शिकवलेलं बघा की चैतन्य, आय वॉन्ट टू जॉईन युअर कोर्स. अशा टाईपचे मेसेजेस तुम्हाला दररोज 100, 200, 300 लोक मेसेज करतात. हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकच टाईपचा मेसेज आपल्याकडे सतत येतो. त्यामुळे मेटाला काय वाटतं, काहीतरी चुकीचं होत आहे. सेम प्रकारचे मेसेज येत आहेत म्हणजे हा व्यक्ती काहीतरी चुकीचं करतोय, स्पॅम होतोय, काहीतरी अनयुज्युअल ॲक्टिव्हिटी वाटते. हाय फ्रिक्वेन्सी रिप्लायज आणि तुमचे मेसेजेस विदिन अ सेकंड जातात. आता समजा एखाद्याने तुम्हाला मेसेज केला आहे की हॅलो, कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन ऑन दिस, तर तुमचा रिप्लाय लगेचच जातो, हाय दिस इज चैतन्य's टीम, आम्ही तुमच्यासोबत लवकर कॉन्टॅक्ट करू. आणि काही लोकांचं मी बघतो की वेलकम मेसेज एक जातो आणि अवे मेसेज एक जातो. म्हणजे एखाद्याने तुम्हाला मेसेज केला तर तुमचा पहिला मेसेज जातो आणि लगेचच 2 सेकंदानंतर दुसरा मेसेज जातो. बघा मित्रांनो, किती मोठा पॅटर्न ब्रेक करतोय आपण. म्हणजे एकतर आपण मोठ्या प्रमाणात मेसेज आपल्या व्हॉट्सअपवरती घेतोय, दररोज 100, 200, आणि त्यानंतर पुढे काय करतोय आपण? पुढे तो माणूस तुम्हाला कॉल करतोय, तो माणूस तुम्हाला मेसेज करतोय, तर तुमचा ऑटो रिप्लाय त्याला जातोय आणि एक नाही, 2 जातात. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. इन्स्टंट ऑटोमेशन रिप्लाय किंवा इन्स्टंट ऑटो रिप्लाय आपल्याला नाहीत वापरायचं, आणि हे केल्याने आपलं व्हॉट्सअप ब्लॉक होतं. हे स्पॅम असण्याचे सिग्नल आहेत. मेटाला असं जर झालं तर वाटतं का तुम्ही काहीतरी स्पॅम आहेत, तुम्ही काहीतरी खोटारडेपणा करताय, तुम्ही काहीतरी चुकीचं प्रमोट करताय. म्हणून इथे एक बघा, मी एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, ऑटोमेशन प्लस प्रमोशन इक्वल्स टू रिस्क. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मेटावरती ॲड रन करताय, तुमचा नंबर नवीन आहे, तुमचं ॲड अकाउंट नवीन आहे आणि तुम्ही डेलीचे 100 लीड्स तुमच्या व्हॉट्सअपवरती घेतात, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम खरा सुरू कुठून होतो? प्रॉब्लेम सुरू होतो जेव्हा तुम्हाला मेसेज येतात आणि त्या मेसेजेसला तुम्ही ऑटो रिप्लाय पाठवता. तर तुम्हाला काय करायचं आहे? सेटिंग्समध्ये जायचं आहे, तुमच्या वेलकम मेसेज बंद करायचे, अवे मेसेज पण बंद करायचे. म्हणजे ऑटोमेटेड रिप्लाय त्यांना पाठवायचे नाही, फक्त त्यांच्याकडून व्हॉट्सअपला मेसेजेस घ्यायचे. इतकंच करा, त्याच्याने सुद्धा व्हॉट्सअप तुमचं ब्लॉक होणार नाही. त्यानंतर आहे 5 महत्त्वाच्या चुका ज्याने हमखास तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होतं. सेम प्रकारचे मेसेजेस सगळ्यांना पाठवणे. ही गोष्ट तो खूप कॉमन झाली मित्रांनो. रिप्लाय हा पर्सनलाइज असला पाहिजे, मेसेज हा पर्सनलाइज्ड असला पाहिजे. सगळ्यांना सेम प्रकारचे रिप्लाय का? आता बघा, मला सांगा, तुम्ही काहीतरी काम करताय, दिवसाचे 100-150 व्हॉट्सअपवरती मेसेजेस मिळवताय
आणि तुम्ही सगळ्यांना तीच PDF पाठवताय, तोच कॉपी पेस्ट मेसेज पाठवताय, तोच व्हिडिओ पाठवताय, तेच डॉक्युमेंट पाठवताय. मला सांगा व्हॉट्सअपला याच्याने तुमच्यावरती शक नाही का येणार, डाऊट नाही का येणार? कारण तुम्ही एकच गोष्ट वारंवार करताय. व्हॉट्सअपला त्याचा प्लॅटफॉर्म क्लीन ठेवायचा आहे. आपण व्हॉट्सअपला चुकीचे आहोत असं बिलकुलही वाटलं नाही पाहिजे. डायरेक्ट सेलिंग पिच म्हणजे पहिलाच मेसेज आणि तो पण डायरेक्ट सेलिंगच. म्हणजे एखाद्याने हाय सेंड केलं तर तुम्ही लगेचच हॅलो आमचं हे प्रोडक्ट आहे, लगेच परचेस करून टाका, असं नसतं. व्हॉट्सअप हा कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे, सेलिंग प्लॅटफॉर्म नाही आहे. व्हॉट्सअप इज अ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म, नॉट अ सेलिंग प्लॅटफॉर्म. सो व्हॉट्सअपवरती आधी तुम्ही ऑप्ट इन मेसेजेस करा. म्हणजे तुम्ही कुठून आलेलात, तुम्ही आमची जाहिरात पाहिली का, तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस कशा वाटतात, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो. ना की सर आमचं हे प्रोडक्ट आहे, एवढी किंमत आहे, एवढा डिस्काउंट देतो, ही पेमेंट लिंक आहे, हा QR कोड आहे, याच्यावरती पेमेंट करा. असं नाही होत, असं करायचं पण नाही. हाय फ्रिक्वेन्सी रिप्लायज म्हणजे एकदम स्पीडमध्ये रिप्लाय करणं. तर एकदम स्पीडमध्ये रिप्लाय नाही करायचं, 5-10 मिनिटानंतर रिप्लाय करायचं. आणि नवीन नंबर आणि नवीन ॲड हे एकत्र जर वापरलं तर हमखास व्हॉट्सअप तुमचं ब्लॉक होणार. तर नवीन नंबर वापरल्यानंतर, नवीन नंबर मेटा बिझनेस सूटमध्ये कनेक्ट केल्यानंतर, तुमच्या ॲड अकाउंटमध्ये कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1-2 दिवस थांबायचं आणि मग ॲड रन करायची. आता व्हॉट्सअप ब्लॉक होण्यासाठी काय करायचं, न होण्यासाठी काय करायचं? एका व्यक्तीला 7 दिवस वॉर्मअप करायचं. पहिला मेसेज कॉन्व्हर्सेशनचा असावा, ना की सेलचा. म्हणजे पहिल्यांदा एखादा तुम्हाला कोणीतरी मेसेज केला, लेट्स से चैतन्यने तुम्हाला मेसेज केला, तर तुम्हाला काय करायचं, हॅलो चैतन्य, कशा आहात, मी तुमची हेल्प कशा प्रकारे करू शकतो, तुम्हाला आमच्या प्रोडक्टमध्ये काय आवडलं. ना की चैतन्य हे आमचं प्रोडक्ट आहे, इतकी किंमत आहे, एवढा डिस्काउंट आहे, हा QR कोड आहे, यावरती पेमेंट करा. असं नको आहे. ऑप्ट इन लँग्वेज यूज करा. म्हणजे जो व्यक्ती समजा तुम्हाला मराठीत मेसेज करतो तर त्याला मराठीत बोला पहिले 1-2 मेसेज. जो इंग्लिशमध्ये मेसेज करतो त्याला थोडंसं इंग्लिशमध्ये बोला. रिप्लाय डिले, ह्युमन बिहेवियर म्हणजे मेटाला तुम्ही माणूसच आहे हे दाखवून द्या. आता भले आपण माणूसच आहोत पण मेटाला ते कळत नाही. मेटाला वाटतं की इतकं फास्ट सगळं होतं म्हणजे कोणीतरी सिस्टम लावलेले, कोणतेतरी रोबोट आहेत, कोणतेतरी AI आहे, कोणतंतरी ऑटोमेशन आहे. तसं ह्युमन लाईक बिहेवियर ठेवा. म्हणजे आला मेसेज तर 5-10 मिनिटानंतर रिप्लाय करा. लेबल्स, ब्रॉडकास्ट हे थोडेसे वापरत चला. ह्युमन बिहेवियर ठेवा, बोट नाही. सो सेफ मेसेजिंग स्ट्रक्चर इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, एकदा हे बघून घ्या. की ग्रीटिंग, त्याच्यानंतर कॉन्टॅक्स्ट रेफरन्स, सॉफ्ट क्वेश्चन आणि परमिशन विचारा आणि मग पुढे जा, काइंड ऑफ अशा प्रकारे. सो इम्पॉर्टंट सेफ्टी चेक काय आहे की तुमचं व्हॉट्सअप ऑटोमेशन डिटेक्ट करतं, तुमचं इंटेंट नाही. म्हणजे बेसिकली सांगायचं काय तर की ॲड रन केली की नाही तर व्हॉट्सअप ऑटोमेशन म्हणजे वेलकम मेसेज आणि अवे मेसेज थोडंसं बंद ठेवा. ओके. सो व्हॉट्सअप ब्लॉक होतं जेव्हा तुम्ही सेल्ससाठी काही करता. कॉन्व्हर्सेशन आधी करा, कन्व्हर्जन नंतर करा. मुद्दा कळाला? इतकंच आहे. एवढं जर केलं ना तर तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होणार नाही. खूप सिम्पल टेक्निक आहे. एवढ्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, तुमचं व्हॉट्सअप कधीही ब्लॉक होणार नाही. मग भलेही तुम्ही डेलीचे 100 काय 200-300 जरी मेसेजेस तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवले की नाही तरी व्हॉट्सअप ब्लॉक होणार नाही. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमचा मुद्दा सॉल्व्ह झाला असेल आणि इथून पुढे तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये करणार नाहीत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती आपण बिझनेस, ऑटोमेशन, AI, मार्केटिंग यांसारख्या व्यावसायिक विषयांवरती म्हणजे चर्चा करत असतो, नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो, नवनवीन विषयांवरती माहिती देत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त आणखीन तुमचा कोणता मुद्दा असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा अवश्य प्रयत्न करू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.